आठ्या भाई. आता नाही, आठा भाई. ओके भाई, आठ्या भाई. नमस्कार गायक, नमस्कार नमस्कार. तर मी आठा भाई, अंडरवर्ल्डचा यक्का, कळलं तुला? आणि ही माझी बहीण बेबी. काय मंडळी. आज तिचा प्रथम मर्डर सोहळा आहे. आज ती अंडरवर्ल्ड मध्ये इन होणार आहे. यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे काय? तिची जाम इच्छा होती की पहिला मर्डर जो आहे ना तो सेलिब्रिटीचाच करायचा. तर मी त्या सेलिब्रिटीला बोलवलाय. अरे घेऊन आले त्याला. ए चला आणि बाहेरनं कडी लावा. ओके ओके. मला जाऊ दे ना घरी. आता वाजले की बारा. हा कोण आहे रे? पेन्सिलची अशी छालट काढलेला टकलू. हा सेलिब्रिटी आहे? खरंच मी सेलिब्रिटी आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात मी काम करतो. अच्छा अच्छा, म्हणजे तो सुपरस्टार बने काम करतो तो शो. खायला म्हणजे एवढी वर्ष मी बागेत दुर्वा उपटलाय. म्हणजे काही नाही. मला जाऊ दे. मी जातो. काय जाऊ द्या. मग इथे आलास कशाला? ऍक्च्युली महाराष्ट्राच्या हास्य जत्रापेक्षा 700 रुपये जास्त देत होते इकडे. म्हणजे माझा टोटल पर डे 2100 रुपये झाला असता. 2100 रुपये वर TDS सुद्धा डिडक्ट होणार नाही. या आनंदात मी इकडे आलो आणि हे काहीतरी भयानकच दिसते. कोण आहात तुम्ही? कोण आहात? तू मला ओळखलं नाही? नाही ओळखलं मी तुम्हाला. तू मला ओळखलं नाही? शब्दांवरचा जोर जरी चेंज केला तरी नाही ओळखलं हो मी तुम्हाला. बेबी मी कोण आहे ते सांग. हा सांगते ना, मी सांगते. तू याला ओळखलं नाही? आई शपथ नाही ओळखला मी याला. आधी एक डास चावला म्हणून मोहल्ल्यातल्या सगळ्या डास आडनावाच्या लोकांना गोला करून जाम फटकावला होता तो अट्ट्या भाई. वाटता याका बिल्डरने 20 रुपये खंडानी कमी दिली होती तेव्हा 10व्या मजल्यावरून त्याला दोनदा खाली फेकणारा आमचा अट्ट्या भाई. अरे ज्याला चिंदेगिरी बिलकुल आवडत नाही असा हा अट्ट्या भाई. दादा तुझी चिंदेगिरी जास्त होते. आणि या टाकू मी बोललो वाचलं यांच्याबद्दल पेपरात. खरंच मी तुम्हाला पाय पडू का तुमच्या? ऐका ना, माझ्याकडे काही नाही हो. प्रॉपर्टी सुद्धा नाही हो. साधी एक लॅपटॉप आहे, त्याच्यावर मी स्किट लिहितो. तो सुद्धा सध्या बंद आहे हो. म्हणून मी असा उघडा ठेवतो आणि लोक बघतील म्हणून आतमध्ये पेनाने असं लिहित असतो. माझ्या घरच्याने फोन करून खंडणी मागितलं तरी ते खंडणी देणार नाहीत. तुम्हाला सांगतो, माझी बायको तर फोन उचलत सुद्धा नाही. कारण इन्कमिंग फ्री झालं ह्याच्यावर अजून तिचा विश्वासच बसलेला नाही हो. अजून ती 16 रुपये इन्कमिंग या जमान्यातच आहे हो. प्लीज मला रडू नको. काय चिंदेगिरी चालली दादा माझ्याबद्दल सांग ना. ऐका ना, मी काही केलेलं नाही. मला सोडा, मी काही केलेलं नाही हो. ही माझी बहीण. यात मी काही केलेलं नाही. तुमच्या आईला ओळखत पण नाही हो मी. ही माझी बहीण आहे आणि हिचा ना आज मोठा दिवस आहे. ही काय वेगळा सूर्य घेऊन फिरते का? अरे कसा नाही रे. आज ही कशी आज अंडरवर्ल्ड मध्ये एंट्री मारलाय ना. मग आज तिचा पहिला मर्डर आहे. ह्या पहिला मर्डर करणार आहे? मला कशाला बोलवलं इथे? म्हणजे ती मर्डर करत असताना मी बाजूला स्किट करायचंय का? तू काय ऍक्च्युली त्याचं थोडं कन्फ्युजन झालेलं. मी
कन्फ्यूज नाहीये. दादा मला माहिती आहे तू कन्फ्युज नाहीये ते. नाहीये. याला सांग मी कन्फ्यूज नाहीये. मी सांगते दादा तू चिडू नका. अरे टाकू तू यादा झाला काय दादा समोर काय पण बोल पण कन्फ्यूज शब्द बोलू नका कळलं. दादा चिल्लाय रे तू एकदम आराम आता शांत. हा व्हेरी गुड. बेबी हा तू तयार आहेस? हा दादा पाया पडते. अरे दुसरा राहिला. दोनच आहेत. सूटची लॅश बनते ना मी. आता बोल. मोठी झालीस तू. अरे बापरे. आज खांद्याच्या दादाला दादा लावून तू खांदा लावलास. तू चुकलाय तू वाक्यालाच खांदा दिलाय. असं वाक्य नाही आहे ते. मग कसं वाक्य आहे ते? आज तू दादाच्या खांद्याला खांदा लावून मर्डर करणार आहे असं वाक्य आहे ते. त्याच! आता मी काय त्याच्यात? आज हा सोहळा बघायला आई दादा पाहिजे होते. ओ दादा आई दादाला आज मी खूप मिस करते. आई! दादा बघ आपली एवढीशी पोर किती मोठी झाले आणि किती टकली पण झाले. तू तयार आहेस? हो दादा तू तयार आहेस? हो दादा. यस. आता काय हे घे कर मर्डर. आता का कांदा फोडी खेळणारच? सरळ बोला. याच्याने तू त्याचा नाकपूस आणि ह्याच्याने मी ना पाठ खात होतो. चालेल. त्याच्याने मर्डर का? दादा, sorry. हे घे आपल्या पूर्वजांचा आहे. आपल्या पूर्वजांनी ह्याच्याशी अनेक मर्डरी केल्या. आज तू कर. तुमचा काहीतरी गैरसमज झाला यार. कन्फ्युजन झालंय काहीतरी. कन्फ्यूज नाहीये मी कन्फ्यूज नाहीये. अरे दादा चिडू नका. मला फक्त कन्फ्युजन वाटलं म्हणून मी कन्फ्यूज केलास तुम्हाला. परत कन्फ्यूज केलास. आता याला सोडणार नाही. मला झालं तुम्ही आलात ते. अरे यार समीर चौगले सेलिब्रिटी यार मारता तेरकळ बघा ना यार प्लीज. अरे पाशा टरक्या काका पाया पडतो. हा एक नंबर आला या वाजव रे. बस हे काका आहे तुमचा? हो रे हो माझा काका बरं झाला त्याच्या वेळेवर आला तू. नाही म्हणजे असं विधी जस्ट स्टार्टच केलेला ह्याला मी असं बक्षवणारच होते. काय करणार होती तू? बक्षवणार होते. बॉक्सवणार होती. हा. अरे त्याच्या आधी आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे रीतिरिवाज असा शब्द बाहेर उभा राहे. अरे रीतिरिवाजाप्रमाणे ज्याचा बळी द्यायचा आहे त्याच्या आपल्याला छातीवर असा तो घोडा कोरावा लागतो ना सूर्याने. अरे कुठले रीतिरिवाज आहेत? छातीवर घोडा कोरायचा आहे? नाही मी नाही देणार माझी छाती. अरे टाकू घोडा म्हणजे ते आपला पिस्तूल गन रे गन गावठी कट्टा. अरे नको यार माझ्या छातीवर. चाल इकडे दे. छाती दे इकडे. काय दे? छाती दे. काय 5 रुपये उधार मागतो काय? छाती द्या कसं काय म्हणतो? चल. हे नाही मला छातीवर अरे काका काय? अरे त्या छातीवर जागाच ना घोडा काढायला. अरे यांनी सगळे स्वल्प मिळून काढून ठेवले. अरे स्वल्प विराम नाही केस आहे छातीवरचा. छातीवर स्वल्प विराम कोणी काढतं काय? माझी छाती आता याला घोड्यांनी गोळ्या घालते. एक मिनिट तुम्ही आरामात करा. मी आपला बाहेर आहे करून घ्या. कट्ट्या ऐका ना तुम्ही असं थांबा. ऐका ना अब्रेप्टली कसे जाता मध्येच. ह्याच्यापेक्षा जास्त पाठांतर परवडत नाही. दुसऱ्यांच्या स्किट मध्ये तर अजिबात नाही. तू पैसे देणार आहे? तुझ्या स्किट मध्ये दिले मला. अटॅक करून घेते. अरे चाचा. चले
आता काय जास्त टाइमपास करू नको, डायरेक्ट डोक्यावर घोडा लाव आणि डायरेक्ट गोळ्या घाल. नाही रे दादा, मजा नाही येत असं डायरेक्ट गोळ्या घालायला, काहीतरी वेगळं करायला पाहिजे. मजा नाही येत. नाही. मी एक काम कर, बांबू घे आणि डायरेक्ट डोक्यात टाक, डायरेक्ट गेम खलास. काय नाही रे बोलताय दादा, असं ना मर्डर रंगला पाहिजे रे दादा, मर्डर. अरे काय एकांकी काय रंगला पाहिजे म्हणायला? एक काम कर, डोक्यात दगड घाल. नाका रे, दगडाच्या डोक्यावर दगड कसा घालणार ना. एक काम कर ये दादा, मला एक आयडिया सुचली आहे. माझ्या हातातली गाणं ना याच्या हातात देऊन माझ्या हातात कायच नाही. बघ बघ कसं मर्डर रंगत ते काय. बांगडी घ्या. दे इकडे, इकडे दे. घ्या. हे घे, चल पकड. चल पोलीसदार, गन फेकून मारे ना. आणि गोळे का पाण्याबरोबर घेशील? हा? घाल गोळ्या घाल. गोळ्या काढायला लागतील ना. अरे गोळ्या कशाला काढतो? अरे डायरेक्ट असं ताणव ना. दानव एक तर तुमची भाषा वर ही सिच्युएशन, माझ्या कन्फ्युज झालो यार. मी खरं सांगतो यार. दादाजी मी कन्फ्यूज नाहीये. आणि आता इथे जर कोण कन्फ्यूज बोलला तर मी स्वतः आठ्या भाई डोक्यात गोळ्या घालीन. हा माझा शब्द आहे, समजलं? चाल गोळ्या घाल. हा दादा, बोल तुझी शेवटची इच्छा काय आहे ते. माझ्या खूप इच्छा आहेत मनात, मला कळत नाही काय करायचं. विचारांचं काऊर माजलंय माझ्यावर. मला गोंधळ झाला हो मनात, काय सांगू तुम्हाला. माझं किती हे झालंय ते, काय ते गोंधळला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? काय कन्फ्यूज बोलला. हा बोलला, हा कन्फ्यूज बोलला. आता तुम्ही काय म्हणाला होतात? इकडे कन्फ्यूज जो म्हणेल त्याला तुम्ही गोळ्या घालणार, तुम्ही स्वतःला गोळ्या घालणार म्हणजे? आजी टाकू यादा झाला काय दादा, स्वतःला कशाच्या गोळ्या घालून नाही दे. नाही, पण शब्द आहे ना, आठ्याबाईचा शब्द आहे म्हणजे घालायला पाहिजे आता गोळ्या. नाही नाही टाकू, तू चुकीचं बोलतो. सही आहे. हा आता बसता शब्द आहे. मी कन्फ्यूज बोललो आजी म्हणजे मी मला गोळ्या घालणार. नाही दादा नाही, तू त्याचं नको ऐकू. मी मला गोळ्या अरे घालणार. दादा नको. अरे दादा काय केलं रे ये. मी मला गोळ्या का मारल्या? कारण तू कन्फ्यूज शब्द बोलला. हे सगळं कन्फ्युजिंग आहे यार. आहे ते.